22 जुलै म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्तानं कसबे सुकेनेतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आणि कसबे सुकेनेतील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं कसबे सुकेने ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करून वृक्षारोपण करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी कसबे सुकेनेचे ग्रामस्थ उपस्थित होते। आज स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचा समारोप कसबे सुकेने येथे गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला। अजितदादांचे जे तत्वमूल्य आहे ते जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केला। एक छोट्याशा रोपट्यापासून त्यांच्याकडून त्यांचा त्याग, त्यांची कामाप्रती धडपड, समाजाप्रती जी बांधिलकी आहे ती जपण्याचा आम्ही सुकेनकर आतोनात प्रयत्न करणार आहे। आणि एक सामाजिक संदेश म्हणून आम्ही वृक्षारोपणाने या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। त्यासाठी आमच्या गावातील सगळे सुकेने ग्रामस्थांचा उत्साह एकदम अभूतपूर्व आहे। पावसातही आम्ही वृक्षारोपण करण्याचा निर्धार पक्का केला आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे उपस्थित आहे। त्यांचा आदर्श आम्ही सगळे ठेवणार आहोत। धन्यवाद। लाडके नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व सुकेनकर येथे जमलो आणि शिवाय आज वृक्षारोपण करण्याचा उद्देश समाधान सुर्वे यांनी ठेवला। तसं आमचे गावचे सरपंच आनंदराव भंडारे, उपसरपंच आमच्या ताई जाधव, सर्व ग्रामस्थ उपस्थित असताना या झाडाचं वृक्षारोपण झालं आणि ते झाडं असेच शेतात जगवित राहावं किंवा आपण जे आज वृक्षारोपण केलं हे लावण्याच्या पेक्षा जगवणं हे खूप महत्त्व असतं। आणि झाडं नुसतं लावणंच नाही पण त्याचं जगवणं म्हणजे इतकं महत्त्वाचं असतं की झाडं जगले तर अनेक त्या झाडापासून आपल्याला फायदे मिळतात। असे सर्व मी दोन शब्द आपल्या याच्या पवारदादाबद्दल बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वर्गीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं इरिगेशन, शेती आणि जंगल याविषयी नेहमीच त्यांचा समाजाप्रती कार्य राहिलेलं आहे। त्यांचा या प्रथम पुण्यतिथी दिनी आम्ही कसबे सुकेनेचे सर्व या ठिकाणी उपस्थित संकल्प करतो की या ठिकाणी वृक्षारोपण करून पुढच्या जयंती दिनी हे वृक्ष नक्कीच वाढलेले असतील अशी आम्ही सर्वजण या ठिकाणी एक प्रतिज्ञा करून या ठिकाणी कामाला लागतो। वृक्षारोपण तर अनेक ठिकाणी होतं पण वृक्ष जगवण्याची प्रतिज्ञा या ठिकाणी आम्ही करत आहोत। जय शिवराय। अजितदादा पवार यांचा वाढदिवस। खरं तर दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत पण कार्यरूपाने अजितदादा पवार हे अजूनही पूर्ण महाराष्ट्रात जिवंत आहे असं प्रतीक आपल्याला होत असतं। आज या अजितदादांच्या स्मरणार्थ कसबे सुकेने ग्रामपंचायतमधील मान्य सरपंच असतील, मान्य उपसरपंच माईवहिनी असतील, उपस्थित आपले सदाशिवप्पा शेवकर असतील, वासुदेवजी काठे असतील, सोपान नळे असतील, इतर ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व कसबे सुकेने ग्रामस्थ यांनी आज एक अतिशय चांगला उपक्रम केला। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सर्व नेते मंडळी आणि कसबे सुकेने ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामपंचायत कसबे सुकेने या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। मला ते 28 जानेवारी या दिवशी अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रभर त्या ठिकाणी हळहळ व्यक्त करताना सर्व कार्यकर्ते आणि दुसऱ्या पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते आपल्याला दिसले। अजितदादांच्या कामाची एक शैली होती ती म्हणजे अजितदादा हे वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचायचे आणि आपलं जे काम असेल